तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजपासून राज्यात पुन्हा एकदा मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, तसेच कोणकोणत्या गावांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केला असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपण आज मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। आपण जसं की बघू शकताय, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव तसेच या परिसरामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळते। जसं की आपण बघू शकताय, लातूर, अहमदपूर, उदगीर, औसा, भूम, परांडा, वाशी, बीड, माजलगाव, गेवराई, परळी, शेलू या भागामध्ये, हिंगोली या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळते। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती, वर्धा, यवतमाळ, उमरेड या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळते। तसेच उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, मालेगाव, साक्री या भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। जसं की आपण बघू शकताय, अकलूज या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। कुर्डुवाडी, बार्शी, वैराग या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। मुंबई, खोपोली, गोरेगाव, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली या संपूर्ण भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरात आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आपल्याला मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भामध्ये पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळते। तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीमध्ये देखील हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर व सांगली या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।